माझ्या एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की ताई तुमचे केस एवढे जास्त काळे, मजबूत आणि सोबतच लांब कसे आहेत? तेव्हा मी त्यांना सांगितलं असं काहीही नाहीये. माझे देखील केस अगोदर खूप जास्त प्रमाणात गळायचे आणि त्यानंतर मी खूप महागडे असे तेल देखील वापरले. पण जेव्हा मी नैसर्गिक गोष्टीकडे वळाले ना, तेव्हापासून विश्वास ठेवा, अगदी पहिल्या वापरापासूनच माझं केस गळणं हळूहळू कमी झालं. आणि त्यानंतर आजपर्यंत मी अनेक लोकांची केस गळतीची समस्या दूर केलेली आहे. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी काही सिक्रेट अशा टिप्स घेऊन आलेले आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या केसांवरती कशा वापरायच्या हे सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी माझ्या केसांवरती अप्लाय करते ना, तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मी तुम्हाला आज खरी अशी पद्धत सांगणार आहे. सोबतच हे टॉनिक किती वेळा वापरायचं आणि याचा परिणाम किती दिवसात दिसेल हे देखील सांगणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित बघा, एकही स्टेप्स मिस करू नका आणि पूर्ण व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहिलात तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल की नक्की हे रेमेडी कशा प्रकारे वापरायची. चला तर मग उशीर न करता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. ही रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण घेतलेले आहे ते म्हणजे मेथीदाणे. ज्यांनीही आपल्या केसांवरती हा उपाय ट्राय केलाय ना, त्यांच्या केसांची लांबी इतकी जास्त वाढली आहे आणि सोबतच केस गळती देखील वेगाने थांबलेली आहे की ते स्वतःच आश्चर्यचकित झालेत. पण पद्धत जर तुम्ही बरोबर फॉलो केली ना, तर तुम्हाला देखील 100% रिझल्ट मिळतील. ज्याप्रमाणे मी आज बनवतीये ना, तसंच तुम्हाला देखील हे जे टॉनिक आहे ते बनवायचं आहे. आज आपण अशा काही गोष्टी वापरणार आहोत ज्यामुळे केसांची लांबी अगदी वेगाने वाढेल, केस गळणं लगेचच थांबेल आणि त्यामुळे सतत पुढे काय होईल याचा विचार देखील नक्कीच थांबेल. मैत्रिणींनो, मेथीदाणे हे सहजच आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात आणि जरी नसतील तरी फक्त 10 रुपयांचे मेथीदाणे जर तुम्ही विकत आणले ना, तर तेवढे देखील आपल्या आजच्या रेमेडीसाठी पुरेसे आहेत. मेथी खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील आणि आयुर्वेदामध्ये मेथी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्पफुल आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक स्टीलचं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये साधारणतः 1 ते 2 चमचा एवढं मेथीदाणा ऍड करायचा आहे. जर तुमचे केस लांब असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात मेथीदाणा घेतला तरीही चालू शकतं. हे केसांच्या मुळांना मजबूत करतं, खोलवर जाऊन केसांची ग्रोथ वाढवतं. त्यानंतर आपण इथे कांदे घेतलेले आहेत. पण लक्षात ठेवा, आपल्याला इथं कांदा वापरायचा नाहीये, तर कांद्याची साल वापरायची आहे. तुम्हाला डार्क अशा लाल रंगाचे कांदे घ्यायचेत आणि कांद्याच्या सालीमध्ये जे गुणधर्म असतात ना, ते संपूर्ण कांद्यामध्ये देखील नसतात. जी लोक कांद्याची सालं फेकून देतात ना, त्यांनी आतापासून अजिबातच फेकून देऊ नका. कारण कांद्याची साल आपल्या केसांना लांब आणि दाट करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते. त्यानंतर आता कांद्याच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते आपल्या मिश्रणात ऍड करायचे, जेणेकरून त्याच्यामधील सगळे न्यूट्रिएंट्स बाहेर पडतील. मैत्रिणींनो, आयुर्वेदामध्ये कांद्याच्या साली केसांसाठी खूप जास्त उपयोगी मानल्या जातात. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात, जे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि केसांची ग्रोथ वाढवतात. आता बघा, आपले जे काही मेथीदाणे आणि कांद्याची साल आहे ना, ती आपण इथं पातेल्यामध्ये टाकून घेतलीये. याच्यामध्ये काय होतं तर केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील ना, तर ती कमी होते आणि सोबतच आपलं जे काही स्कॅल्प आहे ना, ते अगदी हेल्दी राहतं. केसांची वाढ आपोआपच चांगली होते आणि कांद्याच्या सालीमुळे आपल्या स्कॅल्पमधील जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ना, ते देखील सुधारतं आणि त्यामुळे आपल्या केसांची लांबी देखील झपाटे वाढण्यासाठी हेल्प होत असते. आता हे सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी ऍड करायचंय. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण याच्यामध्ये पाणी ऍड कराल ना, तेव्हा ते जे पाणी आहे ते फिल्टर केलेलं पाणी असायला हवं. बोरिंगचं वगैरे पाणी अजिबात घेऊ नका, नाहीतर जे काही रिझल्ट असतील ना, ते तुम्हाला अजिबातच मिळणार नाही. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे एवढं जवस घालायचं आहे. बघा, जवस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकत्रित करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, मिक्स झाल्याच्या नंतर आपलं जे काही इथं मिश्रण आहे ना, ते गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं. जवसामधील प्रोटीन, अॅमिनो ऍसिड्स आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळणं देखील कमी करतात. अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती आपलं सगळं मिश्रण आपल्याला उकळायचंय आणि त्यानंतर मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचं. आपलं जे पाणी आहे ना, व्यवस्थित असं उकळेपर्यंत गॅस अजिबात बंद करू नका.
जसजसं पाणी उकळायला लागेल ना तसतसं तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा जो काही रंग आहे ना तो इथं डार्क व्हायला सुरुवात झालीये. जवसामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या केसांचं नुकसान झालंय ना त्याच्यापासून रिपेअर करतात. जर केसांची ग्रोथ थांबली असेल, केस पातळ झाले असतील तर हा उपाय तुम्ही नक्की वापरून बघा. अगदी 100% नैसर्गिक आहे, याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये. आणि आता बघा पाणी व्यवस्थित असं उकळायला लागलंय आणि पाण्याचा रंग देखील पूर्णपणे चेंज झालाय. तर याचाच अर्थ काय होतो, आपलं जे काही मिश्रण किंवा जे काही टॉनिक आहे ना ते इथं रेडी झालंय आणि व्यवस्थित असं उकळवून देखील झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि आपलं जे काही पाणी आहे ना ते थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं. बघा इथं मी गरम गरम गाळून घेतेय कारण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. पण मी हे जे यूज करणार आहे ना ते पूर्ण थंड झाल्यानंतरच यूज करणार आहे. जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील, केमिकल, स्ट्रेटनर किंवा चुकीच्या शॅम्पूमुळे नुकसान झालं असेल तर हा उपाय त्यांच्यासाठी देखील खूप जास्त हेल्पफुल आहे. आजकाल प्रदूषणामुळे केस खूप जास्त कमकुवत होत आहेत आणि बघा आता हे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला केसांवरती अप्लाय करायचे. तर कशा पद्धतीने अप्लाय करायचं, जेव्हा पण तुम्ही हे पाणी केसांवरती अप्लाय कराल ना त्या अगोदर केस व्यवस्थित असे विंचरून घ्या. ज्यामुळे काय होईल, जे पाणी आहे त्याचं जे पोषण आहे ते आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या टॉनिकचा रंग किती जास्त डार्क झालाय. आणि मैत्रिणींनो, आपण जो काही कांदा आहे ना तो आपल्या केसांसाठी ना खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. आपला हा जो उपाय आहे तो आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा. हिवाळा असेल तर 1 वेळा करा आणि उन्हाळा असेल तर 2 वेळा केलं तरी देखील चालू शकतं. फक्त 1 महिना जर हा उपाय वापरला ना तर पहिल्याच दिवसापासून तुम्हाला फरक दिसू लागेल. हे जे टॉनिक आहे ते केसांच्या अगदी मुळांपर्यंत लावा आणि बोटांच्या हाताने 5 ते 10 मिनिटं मसाज करा. जर तुमचं टॉनिक थोडंफार उरलं तर ते तुम्ही केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करा आणि त्यानंतर 30 ते 40 मिनिटं केसांवरती असंच राहू द्या. आणि त्यानंतर तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना त्या शॅम्पूने हेअर वॉश करा. अगदी पहिल्या वापरापासून तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. आणि जे काही रिझल्ट भेटतील ना ते रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबातच विसरू नका. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा रेमेडी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची देखील काळजी घ्या. बाय बाय.